खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना सहआरोपी करून चौकशी करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलेली आहे। खरात आणि बडे भक्त यांच्यामध्ये चाकणकर मध्यस्थ होत्या का असा सवाल अंधारेंनी विचारलेला आहे। तसंच चाकणकरांच्या संपत्तीचे स्रोत तपासण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे। ही राजीनाम्याची मागणी कधीच नव्हती। राजीनामा हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे। नैतिक बांधिलकी म्हणून तो राजीनामा घेणं पक्षाला अपेक्षित होतं, कारण उद्याला समजा गुन्हा दाखल झाला, अटकेची वेळ आली तर काय करायचं। पदावर असताना अटक झाली तर पक्षाची नामुष्कीची वेळ येईल ती। त्यामुळे त्यांचा राजीनामा होणं ही त्यांच्या पक्षांतर्गत जो उद्रेक झाला होता त्यांच्या विरोधातला, पक्षाच्या बाहेरून खूप लोक दबाव आणत होते, समाज माध्यमांवर चर्चा प्रचंड विकोपाला गेल्या होत्या, त्यामुळे तो राजीनामा होणं हे अपेक्षित होतं। परंतु माझी जी मागणी आहे ती राजीनाम्याची नाही। माझी मागणी ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी केलं जावं ही आहे। तुम्ही त्यांना गुरु मानलं, तुम्ही त्यांची पाद्यपूजा केली, हे मी समजू शकते आणि त्याच्यात काही गुन्हा आहे असं माझं म्हणणंच नाही आहे। प्रत्येक माणसाच्या फ्रेममध्ये कुणीही, एकनाथ शिंदेंच्या फ्रेममध्ये चाकणकर, केसरकरच्या फ्रेममध्ये चाकणकर, हेमंत गोडसेच्या फ्रेममध्ये चाकणकर। आता काल एक फोटो आला, सांगोल्याला आमच्या पक्षाची उमेदवारी ज्यांनी घेतली होती, कोणते, दीपक आबा सोळंके, तर दीपक आबा सोळंकेच्या फ्रेममध्ये पण चाकणकर आहेत। त्यामुळे भीती काय आहे की या प्रत्येक माणसाला खरातांकडे अप्रोच करण्यामध्ये तर यांचा सहभाग नाही ना। मी तुम्हाला असं म्हणते मीडिएटर होते, सगळ्या राजकारण्यांना तिकडे घेऊन जाणं आहे, ही शंका आहे, ती पोलिसांनी तपासून घ्यावी। म्हणूनच तर मी पुन्हा म्हणते ना की पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावेत आणि पोलिसांनी त्यांच्या संपत्तीचे स्रोत तपासावेत। चौधरी जे आहेत ते तटकरेंचे निकटवर्तीय आहे। त्यांनी एक कर्मा कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी उभी केली। आता या कंपनीला पार्टनर कोण आहेत, को पार्टनर तर निलेश चाकणकर आहेत। आता या कंपनीचं काम सुरू झालं, काहीतरी 400-450 कोटीचं बजेट आहे। तर म्हणजे त्यांनी काम सुरू केलं म्हणून ते गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं अजिबात नाही आहे। माझं म्हणणं हे आहे की संपत्तीचे हे एवढं सगळं तुम्ही उभं करताना त्याचे स्रोत काय आहेत, ते स्रोत एकदा महाराष्ट्राला कळले पाहिजेत। आणि म्हणून आम्ही म्हणतोय की EOWने याची चौकशी करावी। मी कोणाच्या संपत्ती, चाकणकरांच्या संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत, कारण आयोगाला इतकी संपत्ती कुठून येते, अचानक इतकी कुठून संपत्ती येते, त्याचे स्रोत तपासले गेले पाहिजेत निश्चितपणे।